अतिशय कार्यक्षम ताईसाहेब, 3 टर्मचा विश्वास लाभलेली जनसेविका, कार्यक्षम नगरसेविका सो श्रीदेवीताई जॉन अण्णा फुलारे ताईसाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक विराजदादा फुलारे, मित्र परिवार, एकता मित्रमंडळ, बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सह्याद्री शॉपिंग सेंटर, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. माढा लोकसभा मतदारसंघ तसेच पंढरपूर विभागामध्ये कमळ चिन्ह रुजवण्यासाठी भाजपकडून निकराचे प्रयत्न सुरू असून नगर परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी ग्रामविकास खात्याची जबाबदारी असणाऱ्या पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये रंगली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं आरोप प्रत्यारोप ही सुरू आहेत. लोकसभेमधील अनेक भागात तसेच पंढरपूरच्या ग्रामीण भागात अद्याप भाजपने बसता नीट यांचं बसलेलं नाही आहे. लोकसभा व निवडणुकीमध्ये येणाऱ्या दिसून येत आहे. तसंच नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला येथे संमिश्र यश मिळाले. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी सुरू असून यात चांगलं यश मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही विकास कामांपेक्षा वैयक्तिक टीका टिप्पणीवरती घसरली असून टोकाची टीका इथे दोन्ही बाजूनी होताना दिसत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमामधून लोकसभा 2014 पासून मोहिते पाटील व भाजपमध्ये सुरू असणारा कलगीतुरा हा जास्त गाजत आहे. आता ही माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षानं जे कडवं आव्हान मोहिते पाटील यांना दिल्याचं चित्र आहे. मोहिते पाटील गटाला त्यांच्याच तालुक्यामध्ये अडकवून ठेवण्याचं हे महाविकास आघाडीच्या भाजपची रणनीती असल्यानं स्थानिक नगर परिषद निवडणुकीमध्ये हे दिसून येते. यातूनही अनेक तालुक्यांमध्ये खासदार मोहिते पाटील यांनी भाजप विरोधकांची मोठ बांधल्याचं चित्र आहे. यात माढा, पंढरपूर, सांगोला, मोहोळ, करमाळा तालुक्यांचा समावेश आहे. आघाड्यांना बरोबर घेऊन येथे आपली ताकद अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये करताना दिसत आहेत. माढामध्ये लोकसभेवरील वर्चस्वासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. तर भारतीय जनता पक्षानं येथे विरोधकांना पराभूत करण्यासाठी बेरजेचं राजकारण करत अनेक गटातटांना बरोबर आणण्याचा प्रयत्न केला आहे.